महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या संघर्षाने डोकं वर काढलंय आणि तो संघर्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यात या दोन शक्तींमधील वाद धुमसत होता। परंतु शनिवारी जालन्याच्या रस्त्यावर या वादाचा अत्यंत हिंसक आणि नाट्यमय थरार पाहायला मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सदावर्तेंना जालन्यात मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। केवळ शाई फेकच नाही तर त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकून आणि घोषणाबाजी करून मनसेने आपला संताप व्यक्त केला। हा केवळ एका दिवसाचा राडा नसून यामागे वैचारिक मतभेद, भाषिक अस्मिता आणि राजकीय वर्चस्वाची एक मोठी पार्श्वभूमी आहे, जी आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये आपण उलगडणार आहोत। तसंच या संघर्षामध्ये आता मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील उडी घेतली आहे। नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। या संघर्षाची ठिणगी पडली ती मुंबई आणि परिसरातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या मुद्द्यावरून। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच मराठी पाऊल पडते पुढे या धोरणाअंतर्गत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असावं अशी आक्रमक भूमिका घेतली होती। प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला होता। मनसेच्या या भूमिकेमुळे परप्रांतीय चालकांमध्ये अस्वस्थता असतानाच गुणरत्न सदावर्ते यांनी या मैदानात उडी घेतली। त्यांनी मनसेच्या या मराठी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला आणि आपण रिक्षा चालकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं जाहीर केलं। सदावर्तेंनी घेतलेली ही भूमिका थेट मनसेच्या मराठी अस्मितेला आव्हान देणारी होती। इथूनच मनसे आणि सदावर्ते यांच्या शाब्दिक चकमकी सुरू झाल्या आणि सदावर्तेंनी राज ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे मनसे सैनिक कमालीचे संतप्त झाले होते। शनिवारी दुपारी जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात जो प्रकार घडला त्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या। गुणरत्न सदावर्ते हे जालन्याच्या दौऱ्यावर असताना मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला। राज ठाकरेंचा वारंवार एकेरी भाषेत उल्लेख करणाऱ्या सदावर्तेंच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर काळी शाई फेकली आणि गाडीच्या काचांवर सुपाऱ्यांचा वर्षाव केला। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। या प्रकरणी प्रशासनाने तातडीने दखल घेत राहुल रत्नपारखे यांच्यासह तिघांवर चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केलेत। भारतीय न्याय संहितेचे कलम 126(2) सह कलम 135 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत रस्ता अडवणे, अवैध जमाव जमवणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। शाई फेकीच्या या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी फेसबुक लाईव्ह आणि माध्यमांशी बोलताना अत्यंत गंभीर आरोप केलेत। त्यांनी राज ठाकरे आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनाही या प्रकरणात ओढले। सदावर्ते म्हणाले की राज ठाकरे, तुझ्या दुधखुळ्या विचारांच्या माणसांनी माझ्या गाडीवर केवळ शाई नाही तर एक ज्वलनशील पदार्थ टाकला होता। त्यांचा उद्देश मला जिवंत जाळण्याचा होता का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया। मी डंके चोट पे हे म्हणेल, राज ठाकरे वैचारिक लढण्याची कुवत संपली का रे बाबा? मनोज जरंगे, तुझी वैचारिक कुवत संपली का रे बाबा? तुम्ही दोघे बाबा लोक झाले का रे बाबा? त्याच्यामुळे मला ह्यांच्या ज्या काही असंवेदनशील आणि अपप्रवृत्त विचार आहेत, ये अपप्रवृत्त विचार भारतीय संविधान की ताकत को रोक नहीं सकते। ही डेमोक्रेसी है, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली डेमोक्रेसी आहे, भगवान बाबांनी दिलेली शिकवण आहे, माँ जिजाऊची शिकवण आहे, माँ अहिल्यादेवी होळकरांची शिकवण आहे। त्यामुळं जी माणसं या विचारानं प्रेरित असतात ती आशांसमोर वाकत नसतात, क्योंकि हम वाळू वाले भी नहीं है और हम टन टोल वाले भी नहीं है। त्यामुळं आज जो प्रकार घडला तो ज्वलनशील पदार्थ आहे, तो ऑइल आहे, ते जाळायचा उद्देश होता का? याच्यामध्ये जरंगे आणि राज ठाकरे यांच्या अपप्रवृत्त विचाराचे अर्ध्या हळकुंडानं धुतलेले, म्हणजे मी म्हणेल माकड चाळी करणारी जे दोन दोन पावशेऱ्या पिलेले होते का? छटाक दारू पिणारे लावून दिलेले होते का? पोलीस तपास करत आहेत। आज दुःखाची गोष्ट, जी वर्दी संरक्षण करत असते त्या पोलीस वर्दीला सुद्धा ज्वलनशील पदार्थ लागलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिला।
सदावर्तेंनी राज ठाकरेंना एकेरी भाषेत संबोधित करत थेट वैचारिक चर्चेचं आव्हान दिलं. मी डंके की चोटवर सांगतो की तुमची वैचारिक लढण्याची कुवत संपलीये, म्हणूनच तुम्ही अशा प्रकारे हल्ले करत आहात, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. सदावर्तेंच्या या विधानामुळे मनसे आणि त्यांच्यातील वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहोचला असल्याचं दिसून येतंय. सदावर्तेंनी राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर मनसेचे फायर ब्रँड नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीतून सदावर्तेंना कडक इशारा दिलाय. राजू पाटील म्हणालेत की सदावर्ते कोण आहेत आणि त्यांची लायकी काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. कोणाच्या तरी इशाऱ्यावर नाचणारे हे बाहुले आहेत आणि त्यांना जे हवंय ते प्रसिद्धीचं गाजर आपण त्यांना द्यायला नको. नेमकं काय म्हणालेत ते बघूया. कोण काय बोलतो त्यापेक्षा त्याची लायकी काय आहे किंवा त्याचा बोलवेचा धनी कोण आहे त्याकडे लक्ष द्या आणि त्यांना जे पाहिजे ते आपण द्यायला नाही पाहिजे. त्यामुळे या अशा गाडगे माणसाच्या विषयी आम्हाला बोलायची अजिबात इच्छा नाही. माझी त्यांनाही विनंती आहे की फक्त तुम्ही जरा सांभाळून उद्या कोणी येऊन तुमच्यावर हल्ला करेल आणि आमच्या मनसेचं नाव घ्याल तर जरा जपून फिरा. तसंच राजू पाटील यांनी सदावर्तेंना जपून फिरण्याचा इशारा देखील दिलेला आहे. राजू पाटील यांच्या या जपून फिरा या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आता मोठी खळबळ उडाली आहे. हा संघर्ष येणाऱ्या काळात अधिक हिंसक वळण घेणार की काय अशी भीती व्यक्त केली जाते. थोडक्यात सांगायचं तर मनसे विरुद्ध सदावर्ते हा सामना आता केवळ एका शाई फेकीपुरता मर्यादित राहिलेला नाही. यामागे राजकारणातील छुपे सूडसूत्र आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद दाखवण्याची धडपड दडलेली आहे. एकीकडे राज ठाकरेंचे निष्ठावान कार्यकर्ते आपल्या नेत्याचा अपमान सहन करण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे सदावर्ते हे सातत्याने आव्हानाची भाषा करतायत. पोलिसांच्या या कारवाईनंतर मनसे आपली भूमिका मवाळ करणार की अधिक आक्रमक होणार आणि सदावर्तेंच्या या वैचारिक चर्चेच्या आव्हानाला राज ठाकरे स्वतः उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? सदावर्तेंची टीका योग्य आहे की मनसेचा संताप? कमेंटमध्ये तुमची मतं नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.